आणि आता बातमी मुख्यमंत्री पदाच्या ऑफरची। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे। आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं नाना पटोलेंनी म्हटलंय। तर महायुतीत शिंदे अजितदादांची स्थिती सध्या अवस्था जी आहे ती वाईट आहे। भाजप त्यांना जगू देणार नाही असा टोला सुद्धा पटोलेंनी लगावलेला आहे। त्यांच्या या ऑफरवरती महायुतीच्या नेत्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे। त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे। त्यामुळे आताही बिघडलेलं नाही आहे। काँग्रेसकडे त्यांनी यावं, दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आताही, तर आम्ही ते पूर्ण करू। आणि जसं आता अजित पवारांना बिना पैशाचं बजेट मांडावं लागलं तशी वेळ येणार नाही, कारण की आता सगळा पैसा गुजरातला चालला, गुजरातच्या नेत्यांना चालला, महाराष्ट्राचा तो आपण जाऊ देणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे काही त्रास होतोय त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे। बुरा न मानो होली। होळीमध्ये काही बुरा न मानो होली आहे, सगळे त्याचा आनंद घेतात, प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद उठतो। पण आमचा रंग भगवा आहे। आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावं। आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे। ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं, अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा। चांगला परफॉर्मन्स जनतेमध्ये दाखवा हे त्यांच्याकरता योग्य आहे। अशा ऑफर वगैरे महायुतीचे कोणी नेते ऐकत नाही। मी तुम्हाला सांगतो की नाना पटोलेजी आणि महाविकास आघाडीला मॅन्डेट मिळाला आहे की त्यांनी अपोजिशनमध्ये काम करावं आणि अपोजिशनमध्ये सरकारला चांगल्या सूचना द्याव्या, सरकारला चांगल्या सूचना देऊन सरकारला विकासाकडे न्यावं। तुम्ही सुद्धा विकासाकरता मदत करावी। पुढे जाऊया। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं जयंत पाटील म्हणालेले। त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। आज पुन्हा जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलंय, मी नाराज नाही असं पाटील म्हणालेले। त्यातच आज जयंत पाटलांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यांच्या वक्तव्यानंतर पवारांची घेतलेली भेट ही महत्त्वाची ठरते। नाराज वगैरे काही नाही आहे। कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे। मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा। ते शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं की कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं की कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात। त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का? तुम्ही स्ट्रॉंग आहात का? तुम्ही हे शेवटपर्यंत ॲजिटेशन नेणार आहात का? तर जयंत पाटील पवारांना इशारा देत आहेत, त्यांना सतर्क राहण्याची गरज आहे असा दावा मंत्री विखे पाटलांनी केलेला आहे। विखेंच्या दाव्यावरती जयंत पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। हे मला सूचक इशारा शरद पवार साहेबांनी दिला दिसतोय, त्या पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। आम्ही एका कुटुंबातले आहोत सगळं। आम्ही एकमेकाला इशारे देत बसत नाही। जो काही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे, आज आमचा पराभव झाला आहे। कदाचित निवडून आलेल्यांची संख्या जरी कमी असली तरी महाराष्ट्रात पवारसाहेबांच्यासाठी, पवारसाहेबांच्यावर प्रेम असणारे लाखो लोक आहेत आणि त्यांचा तो पक्ष आहे। त्यामुळं आम्ही जे काही असेल ते पक्षाच्या हिताचाच निर्णय आम्ही एकत्रित करू। एकट्याने इकडे जाणं आणि तिकडे जाणं हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही आणि तो होणारही नाही। बघा, जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत। गेले अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे। त्यामुळे ते अतिशय सिझन्ड आहेत पॉलिटिशियन। आणि बोलण्याचा अंदाज असं जे काही वर्तमानपत्रामध्ये जे काही मीडियामध्ये सुरू आहे, मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे। आणि यानंतरची बातमी बारामतीमधून आहे। बारामतीमधील शारदा प्रांगण इकडे नवतेजस्विनी जिल्हा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं। या महोत्सवाचं उद्घाटन एकदा नाही तर चक्क 2 वेळा करण्यात आलेलं आहे।
आधी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी महोत्सवाचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर लगेचच खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा महोत्सवाचं उद्घाटन केलंय। याबाबत चाकणकर आणि सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे महोत्सवाच्या आयोजकांकडून हा घोळ घालण्यात आल्याचं दोघींनी सुद्धा म्हटलंय। महिला बाल विकास विभागाच्या वतीनं माबीम आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज नवतेजस्विनी जिल्हास्तरीय हा बचत गटांचा महोत्सव आयोजित केला आहे। याच्यासाठी मला बारामतीकरांनी आमंत्रण दिलं होतं। उद्घाटनाची वेळ 4ची होती। 4 वाजता मी उद्घाटन केलं। आता माबीमचे अधिकारी माझ्याबरोबर असताना मी हे उद्घाटन केलं आहे। आता मला माहीत नाही त्याच्यानंतर किती आणि कोणी काय उद्घाटन केलं। मला नाही माहिती बाबा, मला 4 वाजता बोलवलं होतं, मी 4 वाजता आले होते। मला दुसरंच रुपालीताई चाकणकर यांनी देखील उद्घाटन केलं आणि त्यानंतर तुम्ही नाही, मग तो प्रश्न मला नाही, तुम्हाला प्रशासनाला विचारायला लागेल, तो माझा नाही। मला 4 वाजता बोलवलं होतं, मी स्थानिक खासदार म्हणून 4 वाजता आले आणि मला पत्र लिहिलं होतं, मी त्या पत्राचा मान सन्मान करून आलेले, बाकीचं मला काही माहिती नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि याच हत्याकांड प्रकरणी सक्तीच्या रजेवरती पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगांची उधळण करून आनंद साजरा करताना दिसले। मात्र कोणाबरोबर? तर संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत हे दोघंही पोलीस रंगांची उधळण करताना दिसले। या प्रकरणातील आरोपींना ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली आणि वाचवला असा ज्यांच्यावरती आरोप केला जातोय त्याच पोलिसांसोबत या प्रकरणाची सुनावणी घेणारे न्यायाधीश धुळवडीचा आनंद घेताना दिसत आहेत। हे कितपत योग्य आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी विचारला। बीडच्या केसमध्ये 2 जे अधिकारी होते ज्यांच्यावर सह आरोपी करा अशी मागणी जी आम्ही वारंवार केली होती। म्हणजे पहिले म्हणजे राजेश पाटील जे 29 नोव्हेंबरला जेव्हा खंडणीची मागणी झाली होती विष्णू चाटेंच्या ऑफिसमध्ये आणि टोळीबरोबर जे अधिकारी उपस्थित होते ते राजेश पाटील आणि प्रशांत महाजन जे अनेक वेळा आरोपींना पदोपदी मदत करत होते। एवढंच नाही तर ते तिरंगा रेस्टॉरंटमध्ये देखील उपस्थित होते। असे प्रशांत महाजन हे दोन्ही अधिकारी आज जज बरोबर होळी खेळताना दिसत आहेत असे मला काही मेसेजेस आणि एक व्हिडिओ देखील आला। ते बघून मला अतिशय म्हणजे काय बोलावं असा प्रश्न पडला, कारण हे अतिशय गंभीर आहे। परवा रात्री मोशी गावामध्ये 2 टोळक्यांच्या वादामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आलेली होती। या प्रकरणी आता भोसरी MIDC पोलिसांनी 9 जणांना अटक करत त्यांनी ज्या ठिकाणी तोडफोड केली त्या ठिकाणी त्यांची धिंड काढली। दुचाकी गाडीच्या सायलेन्सरचे फटाके वाजवण्याच्या क्षुल्लक कारणावरून या 2 गटांमध्ये हाणामारी झाली होती आणि त्यानंतर परिसरातील वाहनांची तोडफोड या टोळक्याने केलेली होती। या घटनेनंतर या परिसरातील नागरिक चांगलेच भयभीत झाले होते। त्यांची भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी या आरोपींना पकडल्यानंतर त्यांची घटनास्थळावरती नेऊन धिंड काढली। तर इकडे पुण्यातील नरे आंबेगाव परिसरात दहशत माजवत राडा घालणारे विशाल राऊत आणि समीर मारणे, ऋषिकेश लोके यासह इतर आरोपींची आंबेगाव पोलिसांच्या पथकाने धिंड काढली। भारतीय विद्यापीठ आंबेगाव नरे भागात या गुंडांची दहशत असलेल्या परिसरात पोलिसांनी गुडघ्यावर चालवत ही धिंड काढली आहे। या टोळक्याने परिसरातील गाड्यांची तोडफोड करून नागरिकांना मारहाण केली होती। यासह परिसरात दहशत सुद्धा माजवली होती। पोलिसांनी दहशत मोडत आता त्यांची धिंड काढली। तर पुणे पोलिसांकडूनच मकोकाच्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। पंडित कांबळे असं या आरोपीचं नाव आहे। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 2 वर्षांपासून फरार होता। पंडित कांबळेवरती 4 पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपी पंडित गँगचा म्होरक्या असल्याची माहिती मिळते आणि त्याच्याकडूनच 2 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसं या कारवाईमध्ये जप्त केली आहेत। डीबीचे अधिकारी PSI बडे आणि त्याचे सहकारी पुन्हा सचिन जाधव यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सावंत साहेब आणि क्राईम PI सूर्यवंशी साहेबाबरोबर चर्चा करून एक सापळा रचून हा आरोपीला धरून आणला आणि त्यांना अटक केला। पुढे जाऊन त्याचा अंगझडती, घरझडती ज्यावेळी घेतली गेली, डीबीचे अधिकारी PSI बडे आणि त्याचे सहकारी पुन्हा सचिन जाधव यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सावंत साहेब आणि क्राईम PI
सूर्यवंशी साहेबाबरोबर चर्चा करून एक सापळा रचून हा आरोपीला धरून आणला आणि त्यांना अटक केला. पुढे जाऊन त्याचा अंगझडती घरझडती ज्यावेळी घेतली गेली. पुण्यामध्ये सिंगर हनी सिंगच्या कॉन्सर्ट आधी मोठा राडा झालेला आहे. कॉन्सर्टच्या प्रवेशद्वारावरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलाय. पुण्यातील खराडी परिसरात आज हनी सिंगचा लाईव्ह शो होणार होता. या कॉन्सर्टला मोठी गर्दी झाली आणि गर्दी न आवरल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. नियोजनापेक्षा जास्त गर्दी या कॉन्सर्टला झाली, त्यामुळे पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. इकडे इंद्रायणी नदीचं पाणी पिण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केलेली आहे. तुकाराम महाराजांच्या बीच सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना इंद्रायणीचं पाणी वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश काढले. नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्याकरता आणि स्वयंपाकाकरता उपयोगात आणण्यास योग्य नसल्यामुळे हे मनाई आदेश काढण्यात आलेले आहेत. हे दूषित पाणी प्यायल्यास लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं, असंही या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. इंद्रायणीची पाणी भांडी घासणे आणि अन्य कारणासाठी वापरता येईल. पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या नळाचं पाणी प्यावं असं आदेशामध्ये म्हटलंय.